मी अशी नुसतं परतू परतू घ्यायचं त्या नुसतंच परतायची. बघा मित्रांनो, मास एकदम आईने खतरनाक मास मच्छी फ्राय बनवले आपल्या वाड्यावरती. असं पलटी करायचं ते ह्या वाटणात भरवून घ्यायचं. थोड्या वेळ झाकण ठेवल्यानंतर आपलं मास बघा नुसते तेलातली मच्छी फ्राय, धनगर वाड्यावरची मच्छी फ्राय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी आपल्या वाड्यावरती आपण बनवणारे स्पेशल मच्छी फ्राय. आणि मित्रांनो, आपलं मासा बिसा आणलं ते, आणि आता आपण आपल्या वाड्यावरती थोड्याच वेळामध्ये बनवणारे मच्छी फ्राय मासा बनवणारे आपली आई. आणि प्युअर गावरान धनगरी पद्धतीने मासा बनवणार आहे. ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायचंय. चला तर मग. मग आई, आज काय वाड्यावर नियोजन? आज नियोजन आहे आपल्याला, आज मास बनवायच्यात वाड्याव. आणि लय दिवस झालं केलं बी नव्हतं मास. म्हणलं करावं बी ना, आपल्याला बी बनवून हॉटेल खायला हिडीवला बी, तुम्हाला बी पाहिला होत्याल मित्रांनो. तर आज आपल्या वाड्यावरती मच्छी फ्राय बनवणार आहे. चांगली धुवून घेतली पाण्याने. परत मस्तपैकी वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे ना? हा, वेगळ्याच पद्धतीने बनवणार. ज्याची त्याची पद्धत असते. तर आपली आई कशी काय बनवते मित्रांनो बघा. आता इथून मोर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. मस्तपैकी आता आपली मासं बनवायचं म्हणल्या मग चुलबिल पेटावली आईने. आता चुलीला बी मस्तपैकी जाळ लावलाय. आणि आई आता काय करणार आहे? आता वाटून घ्यायचं या. पहिलं वाटण वाटतात का माशाला? माशाला पहिलं वाटण वाटायचं, त्याला काय शिजाय येळ नाही लागत. हा, आधी वाटण वाटून घ्यायचं. हा, लसूण, कांद, कोथिंबीर, खोबरं हे वाटायचं का? एवढं वाटायचं. मग चांगलं मस्त वाटत मास. हे मास मस्त पिकी धुवून घेतले ते, 3 पाण्याने धुतलं. परत निवळा ह्या भांड्यात ठेवल्या ते. आणि आता एवढी कोथिंबीर घेतली, एवढा खोबरा घेतलाय, 2 लसणाच्या कुड्या घेतल्यात, एवढा कांदा घेतलाय. आता एवढं सगळं गोडवाने वाटून घ्यायचं या. चांगलं मिश्रण बनवायचं याचं. मिक्सर गत बारक वाटून घ्यायचं या. आणि मग मास बनवायचे चांगलं. आधी वाटण वाटायचे मित्रांनो. आधीची आपली मासं बनवण्याची आधीची प्रोसेस आई करते. तर आपली आई 2 लसणाच्या कुड्या, 1 कांदा, खोबरा, कोथमीर हे पहिल्यांदा आपल्या वाड्यावर वरट्या पाट्यावरती वाटून घेणार आहे मित्रांनो. लसूण सोलून घ्यायचा या. अशा मस्तपैकी एक कुडी काढून घ्यायची. हा, एक कुडी काढून असा सोलून घ्यायचा लसूण. आणि त्याचे फलकट ठेवल्या. फलकट ठेवल्यावर नाही ना बराबर चांगलं होतं. एवढं असं सोलून घ्यायचं, आपलं सोलून करायचं. मग सोलून झाला या. आता घ्यायचंय वाटून बारीक करून. असं बारीक करून घेते ना लसण. आता लसूण सोलून बिलून झालाय. आता लसणाची बारीक बुकटी बनवायची ना. बुकटी बनवून घेतली लसणाची. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपला हा लसूण आईने सगळा सोलून बिलून घेतलाय. आणि लसणाची आपली पहिली बुकटी बनवून घेते आहे आपल्या वरट्या पाट्यावरती. तर मस्तपैकी बुकटी बनवायची आपल्याला याची. मित्रांनो, आपल्या वाड्यावरती मस्तपैकी नियोजन चाललंय मच्छीचं. आणि इकडे बघा आपली कोकरी. मित्रांनो, सकाळी मेंढरं गेल्यानंतर ही आपली तान्ही कोकरी घरी धरली जातात. आणि ह्यांना घरी ठेवलं जातं. ही सगळी घरी असतात. आपण याच्यातली काय काय करडलंय मित्रांनो खतरनाक. आता ही कार्यकर्ते बघा, करडं कधी वाघरत बसत नाही. अशी भिराडावून ह्याच्यावरून नुसती उड्या मारतात. इकडं तिकडं वाघर वाकू बाहेर निघतात. आपण तुम्हाला सांगितलेलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, करडं आपली जाळी वाकावतात, मग मेंढरं बी बाहेर निघतात. त्याकरता आपण दवाच नाही देतो. तर ही बघा वाच्यावर कशी उड्या आणते. ते सगळी चॅप्टर आहेत एकदम मस्तपैकी. मित्रांनो, दिवसभर कोंबड्या आपल्या बेराडावरती नव्हत्या, पण आता म्हणजे असा दिवस मावळत आला. आणि ह्यांची सुद्धा ड्युटी झाली आपल्या वाड्याला. बघा कोंबड्या बिंबड्या सुद्धा आत्ताच आल्या आपल्या वाड्याला. म्हणजे दिवसभर मित्रांनो ऊन बिन भरपूर लागतं. त्यामुळं इकडं अंजिराच्या ह्याच्या झाडाने सावलीने यांनीच बसली होती. पण आता व्हायचं अंधार पडत आला, म्हणजे असा दिवस मावळत आला की खायासाठी दाना दुना. मग त्यांना 2 टाईम दाना लागतो. 2 टाईमाचा दाना लागतो.
का नाही 2 टाइम कोंबड्यांना दाना ना? संध्याकाळ 2 टाइम, सकाळ संध्याकाळ 2 टाइम. आलत्या खोंगाभरून तांदूळ खाऊन गेल्या. मग अशा आलत्या खोंगाभर तांदूळ खाऊन गेले मित्रांनो. आणि अजून बी मग आता तांदूळ खाऊन आपल्या बिराडाच्या भोवतणीच असे हिंडते ते मस्तपैकी. हे लसूण झाला आता चांगला वाटला बारीक, लसूण बारीक वाटला तर कढईत काढून घ्यायचा आहे. आता कोथिंबीर घ्यायची टिचून. आता लसूण आपला आताच झालाय मस्तपैकी वाटून. आता कोथमीर ना, कोथिंबीर टिचून घ्यायची. कोथिंबीर झाला की खोबरा टेचायचा आहे. असं एक एक काम उरकून घ्यायचं. इकडे चुलीला बी जाळ बघा मस्तपैकी जाळ लागलाय. आणि आपला लसूण आताच वाटून झाला बारीक बुकटी. चांगली आहे बारीक बुकटी केली ना, चांगली बारीक बुकटी केली ना. आणि आता ही आपली कोथमीर. आता कोथिंबीरची अशी बुकटी करून घेते ना बारकी. म्हणजे हे असं मटेरियल वापरल्याशिवाय कालवण चव देत नाही मित्रांनो. खायचं तर आपलं एकदाच खायचं, पण एकदम चवदार का नाही. हा, रोज रोज खाण्यापेक्षा आपलं एकदाच खायचं पण एकदम चविष्ट. आता ही कोथिंबीर चांगली बारीक वाटून घेतली. आता बारीक वाटून घेऊन ह्या कढईत काढून घेते. आता खोबरं टिचून घ्यायचं आहे. कोथमीर बी झाली आपली. आई आपली मित्रांनो कशी बघा फटाफट काम आवरते. आणि मासं बनवायला एवढा काही लय वेळ लागत नाही. लय वेळ नाही लागत, 5 मिनिटात मस्त. आणि शिजत येत तर लगेचच ना. लगेच शिजते, तेलातच शिजते ती. नुसतं तेलातच शिजतात आपलं मासं तर. आपल्या आईने मित्रांनो बघा कोथमीर वाटली, लसूण वाटला आणि मस्तपैकी खोबरा बी टिचून त्याची बारीक बुकटी केली. आता तुम्ही म्हणता खोबरा हिरवा कसा काय झाला, तर आधी कोथमीर तिथं टिचली होती आणि त्या कोथमिरीच्या त्या रसायनामुळं आपला खोबरा असा हिरवा हिरवा झालाय. आई का नाही हिरवा झाला त्यामुळे झालं ना. त्यामुळे झाला. कोथमीर लसणाचं याच राहतं ना, ते काय धुवून घ्यायचंय का तवा. सगळं वाटून झालं घ्यायचं. ते कोथमिरीची झाला हिरवा. सगळं वाटण झाल्यावर मग घ्यायचा पाटा. आता एक खोबरं बी चांगलं बारीक वाटून झालं. आता एक खोबरं बारीक वाटून झालं. आता या कढईमध्ये टाकून घ्यायचे. आता ते सगळं एवढं 3 जिन्साचं झालं. आता एक कांदा राहिला, एवढा कांदा चिरून. कांदा बी वाटायचा बघा. कांदा चिरून वाटून घ्यायचा. भाजायचा बिजायचा नाही. नाही, कच्चा कांदा घालतात माश्याला. भाजलेला का नाही घालीत. नाही घालीत, त्याला कच्चाच घालतात. हा कच्च्यानीच चांगली चव लागते ना. कच्च्यानीच चांगली चव लागते. भाजल्या परत कच्च्यानी चांगलं लागतं. आता कांदा चिरून घेतला. आता चिरून घेतला. आता त्याला बी असं टिचून घ्यायचा बारीक चांगला असा बारीक टेचला ना, एकजीव सगळ्या वाटणाचा झाला पाहिजे. कांदा वाटून टिचून झालाय. आता याला असा वाटून घ्यायचा आहे बारीक. आता आपलं वाटणाचं काम उरकत आलं नाही. आता वाटणाचं काम उरकत आलंय. एवढा कांदा वाटून झालाय, एवढं खोबरं वाटून झालंय, हे लसूण वाटून झालाय, कोथिंबीर वाटून झाली. एवढं वाटण माशाला वाटून घेतलंय मस्तपैकी मिक्सर सारखं बारकं केलंय. आणि आता मासं बनवायची प्रोसेस चालू ना. आता मासं बनवायचं. ही आमची बारकुशी फुकणी. ही बारकुशी फुकणी आपलं पावसाचा जाळ काय तोंडाने माणसाला फुकता येत नाही. आपली फुकणी बारकुशी येते आणि होतोय जाळ. तोंडाने फुकायचं म्हणल्यावर दोराने डोळं पार जाम होऊन जाते. तोंडाने जाळच होत नाही, हे आपलं फुकणीने बराबरच होतो. या फुकणीने मस्तपैकी जाळ होतो. आणि आई लय दिवसापासून फुकणी बिकणी वापरत असेल आपण. जशी पूर्वीना पाळ आलेला तसं ती फुकणी आहेच. फुकणीशिवाय अख्ख्या वाड्यावरून फुकण्यात. आता इकडे अशी वर मांडून घेतली. आता इकडे वर मांडून त्या अंदूवर हलवून घ्यायचे. असं आधी वाटण आपलं चांगलं तेलात तळायचे का. वाटण तेलात तळायचे. वाटण तेलात तळल्यावर मग चांगलं मसाला टाकायचे. मित्रांनो आधी आपलं वाटण तळून घ्यायचे आई म्हणते. आणि मग आपलं मसाला बिसाला टाकून मासं नुसतं आपलं तेलात वापरून द्यायचं फक्त. काय राय त्याला असं नाही की लय शिजवायचं बिजवायचं.
लय शिजवल्यावर भुगा होते बारका. लय शिजवल्यावर माशाचा पार भुगाच होऊन जातो. आपल्याला तर भुगा तर कायला आवडतच नाही. आता घ्यायचंय तेल टाकून तळायला वाटण तळाय. वाटण तळायला माशाला काय लागतं? तेल जास्त लागतं. तेल जास्त. हा माशाला माशाला तेल वापरलं ना जास्त म्हणजे मास चांगलं लागतं. हा मटणाला याला आपण जेवढं तेल टाकतो त्यापेक्षा जास्त तेल माशाला टाकायला लागतं ना. हा तेलाशिवाय मास चांगलं लागतं. चांगले फ्राय बनवायचे म्हणल्यावर मित्रांनो तेल बिल बी जास्त टाकायला लागतं. आणि तेलात तळलेली कुठलं बी पदार्थ असू द्या एकदम चविष्ट लागतो खायला. हळद टाकून घ्यायची. वाटणातच आपली हळद टाकायच्या. हा सगळं मटेरियल टाकून घ्यायचं वाटणात. हळद टाकून घेतली एवढं मीठ. आणि मीठ कवा बी झालं तरी माशाला जास्त वापरायचं. का बर? म्हणजे मिठाने चव देतो मासा. माशाला मीठ जास्त टाकायचं. मिठाने चव देते मासा. आता ह्यो घरचा मसाला धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला. आता एवढं 1.5 चमचा मसाला घरचा टाकायचा. घरचा आपला 1.5 चमचा मसाला टाकला मित्रांनो आईने. आणि मग याला मस्तपैकी मिक्स कर की आई. आता मित्रांनो असं वाटणाचाच एकदम खमंग वास सुटलाय आपल्या. तर म्हणजे वाटणाच एवढं आईने भारी बनवलंय ना. वाटणानेच मस्तपैकी त्याला चव येणार. जो मसाला थोडा टाकून घ्यायचा. मच्छी फ्राय मसाला आपला का नाही आहे ताबे आपला थोडासा टाकायचा. त्याने बी मग व्हायचं कसं वेगळे मसाल्यांची चव असती. आता हे वाटण मस्तपैकी तळायचं. या हे आपलं मसाला बिसाला सगळं तळून घेतलं. ग्रेव्ही बनवायची याची. ही काय बनवली यात ग्रेव्ही बघा मित्रांनो. आपली ही वाड्यावरची मच्छी फ्राय ग्रेव्ही बनवली आईने. ग्रेव्ही झाली आता आपली तयार. शेर पाण्याने मास धुवून ह्यात निवळाय ठेवतं. आणि आता निवळून एक मासा ह्यात टाकून घ्यायचा परतायला. असं पलटी करायचं. ते ह्या वाटणात भरवून घ्यायचं. मास बघा. मास असं म्हणजे लय बी त्याला ही नाही करायला लागत. हिरी लय हलवायला लागत नाही त्याला. आणि तेल बिल भरपूर टाकायला लागतं. मग आपलं तेलात असं जास्त तेलात तळल्यावर वज बीस लागत नाही ना. असं नुसतं परतू घ्यायचं. त्या नुसतंच परतायचं. बघा मित्रांनो मास एकदम आईने खतरनाक मच्छी फ्राय बनवली आपल्या वाड्यावरती. एकच नंबर. आता थोडस आहे ना झाकण ठेवून वाफलून द्यायचं. थोडंच वाफलून द्यायचं. नाही तर त्याला भुगा होतो तवा. आता हे परतून झालं ना की मग हराव चांगलं वाफलून द्यायचं. नुसतं हरावच मास थोड्या वेळ वाफलून द्यायचं ना. वाफलून द्यायचं हरावच. जाळ बिळ नाही लावायचा. नाही म्हणजे जाळ घातल्यावर करपून बसेल असं चांगलं वाफाल ते. थोड्या वेळ झाकण ठेवल्यानंतर आपलं मास बघा नुसते तेलातली मच्छी फ्राय. धनगर वाड्यावरची मच्छी फ्राय. आता मास बनवून झाले. ते व्हिडिओ आवडला मास आवडला असलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करीत जा मित्रांनो. आपलं आताच मच्छी फ्राय तयार झालेली आहे. आणि असे धनगरवाड्यावरचे नवनवीन जीवनाचे जत्रांचे ह्याचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.